आपल्या स्त्रियांना इरिटेट करणाऱ्या, चीड आणणाऱ्या काही मजेशीर गोष्टी. 1. मस्त चहा पिण्याचा मूड असताना गॅसवर पाणी, साखर, चहा, पावडर, आलं सगळं टाकून अगदी उकळल्यावर नेमकं दूध घालायच्या वेळेला फ्रीज उघडून पाहावं तर नवऱ्याने किंवा मुलीने साय काढण्याचे कष्ट नको म्हणून साईसकट फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध, मग चरफडून गॅस बंद करायचा आणि मनातल्या मनात म्हणायचं, आधी चेक करायला हवं होतं ना, यांना सवय आहे, माहीत आहे ना. 2. नेमकं महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना चुडीदारची किंवा साडीची पेटीकोटची नाडी आत जाणे. 3. कधीतरी वर्षातून एकदा किंवा दोनदा साडी नेसायची. गरज किंवा इच्छा असताना खाते पिते घरके असल्यामुळे वाढत्या शरीरयष्टीचा विचार करून आवडती साडी सिलेक्ट करून ब्लाऊज घालायच्याऐवजी मापात बसणाऱ्या ब्लाऊजप्रमाणे साडी सिलेक्ट करावी लागणे. नेमकं पीठ मळत असताना किंवा फिश साफ करत असताना दरवाजाची बेल अथवा फोन किंवा मोबाईलची रिंग वाजणे आणि बरपटलेले हात धुवून गेल्यावर दारावर एखादा सेल्समन किंवा फोनवर एखादा रॉंग नंबर किंवा कॉल सेंटरमधून नको ते प्लॅन सांगणारे फोन येतात. खूप झोप आलेली असताना किंवा रोमॅन्टिक मूड असताना नवऱ्याचं बाजूला मोठमोठ्याने घोरणे. मटार सोलत असताना स्वतःच बाजूला काढून ठेवलेली कीड असलेली शेंग सतत सहज हातात येणे आणि मग परत तिला रागाने बाजूला ठेवणे. स्वयंपाक करायची घाई असताना हातातून गाळणी लागल्याप्रमाणे वस्तू पडणे. जागेवर ठेवलेल्या वस्तू मुलांना तसेच नवऱ्याला शोधून देणे आणि मग अरे तुम्हाला समोर असलेली वस्तू पण कशी दिसत नाही असं म्हणत चिडणे. एखाद्या सिरियलचा खूप छान रोमॅन्टिक किंवा इमोशनल किंवा सस्पेन्स सीन सुरू असताना हॉलमध्येच टी व्ही जवळ असणाऱ्या लँडलाईन फोनवरून अचानक कोणाचा तरी कधी न येणाऱ्या नातेवाईकाचा फोन येणे. नेमका काहीतरी सिंपल स्वयंपाक करून आराम करायचा मूड असताना घरातल्यांच्या काहीतरी स्पेशल खाण्याच्या फरमाईश येणे किंवा सरप्राईज म्हणून खूप छान स्वयंपाक बनवलेला असताना नवऱ्याने किंवा मुलांनी परस्पर बाहेर पार्टी करून येणे. शेवटचं पण महत्त्वाचं, कितीही बारीक व्हायचा प्रयत्न केला, सगळे उपाय केले तरी हा वजनाचा काठा जिथेच्या तिथेच असणे. स्वयंपाकघर चकचकीत आवरून झालं की बरोबर 5 मिनिटात कोणीतरी येऊन ओट्यावर चहा सांडणे किंवा काहीतरी खायला आहे का म्हणून डबा विस्कटणे. पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग करून आल्यावर दुसऱ्या दिवशी एखादा नको असलेला केस कपाळावर दिसणे. रडणाऱ्या मुलाला कसंबसं थोपटून झोपवलं की बरोबर त्याच वेळी नवऱ्याच्या मोबाईलचा मोठ्या आवाजात वाजणे किंवा कोणीतरी जोरात दार वाजवणे. नेमकं ओलं नेल पॉलिश लावून झालं की त्याच क्षणी नाकावर खाज सुटणे किंवा साडीचा पिन लावायची आठवण येणे. ऑनलाईन एखादा ड्रेस खूप आवडला म्हणून मागवणे आणि घरी आल्यावर तो ड्रेस म्हणजे अपेक्षा आणि उलट वास्तवचा उत्तम नमुना निघणे. एखाद्या कार्यक्रमासाठी खूप आवडीने हेअरस्टाईल करायला जाणे आणि बाहेर पडताच जोराचा वारा सुटून सगळ्या केसांचा घरट्टा होणे. स्वयंपाक करताना तेलाची फोडणी द्यायचा, नेमकी वेगळी राई किंवा जिरे संपलेले असणे आणि मग भरलेल्या बरणीतून वाटीत काढताना ते खाली सांडणे. भाजीवाल्याकडून खूप कष्टाने निवडून भाजी घेणे आणि घरी आल्यावर त्यातली एखादी मोठी भाजी, दुधी भोपळा किंवा कोबी आतून खराब निघणे. पूर्ण घराची आवरावर करून कचऱ्याचा डबा बाहेर ठेवला की कोणीतरी घरात येताना कचरा करून येणे. खूप वेळ लावून विचार करून साडीच्या परफेक्ट निऱ्या घालणे आणि चालायला लागल्यावर एखादी निरी पायात अडकून निसटणे. स्वयंपाकाची घाई असताना मिक्सरचा हात निसटणे आणि सगळी चटणी किंवा मसाला भिंतीवर उडणे. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यावर वाळत घालायला गेल्यावर लक्षात येते की नवऱ्याच्या पॅन्टच्या खिशात महत्त्वाचा कागद किंवा पैसे तसेच राहून त्याचा लगदा झाला आहे. व्हॉट्सअपवर एखादा मोठा मेसेज टाईप करून झाला की सेंड करण्यापूर्वीच फोन हँग होणे किंवा ॲप बंद होणे. पाहुणे येणार म्हणून घर टिपटॉप आवरून ठेवलेलं असताना मुलं नेमकी त्याच वेळी खेळणे हॉलवर पसरून ठेवणे. एखाद्या लग्नाचा फोटो काढताना नेमकी डोळ्याची पापणी लावणे किंवा कुणीतरी समोरून जाणे, त्यामुळे तो एकमेव चांगला फोटो खराब येणार. रात्री झोपताना किचनच्या लाईट बंद करून बेडरूममध्ये आल्यावर आठवणे दुधाचं पातेल फ्रीजमध्ये ठेवायचं राहिले. चपात्या करायला गेल्यावर अर्ध्या पिठात लक्षात येणे की गॅस संपला आणि भरलेला सिलेंडर लावायला घरात कुणीच नाही. आरशासमोर उभं राहून आज मी छान दिसते असं वाटत असतानाच कुणीतरी येऊन म्हणणे, काय गं आज खूप थकलेली दिसतेस. डायटिंग सुरू केल्यावर नेमकं शेजाऱ्यांकडून पुरणपोळीचं ताट येणे किंवा नवऱ्याने ऑफिसवरून येताना आवडीची कचोरी घेऊन येणे. घराची पूर्ण आवरावर करून कचरा बाहेर फेकायला गेल्यावर लक्षात येणे की कचरावाला 2 मिनिटापूर्वीच येऊन गेलाय.
खूप घाईत असताना आणि हातात पीठ लावलेलं असताना नेमकी नाकावर किंवा कपाळावर जोरात खाज सुटणे. एखादा छान पांढरा किंवा फिकट रंगाचा नवीन ड्रेस घातला की बरोबर त्या दिवशी जेवताना त्यावर भाजीचा डाग पडणे. मुलांचा अभ्यास घ्यायला बसल्यावर त्यांना साधा गुणाकार वरून 10 वेळा समजावून सांगणे आणि शेवटी त्यांनी आई मॅडमने असं नाही शिकवलं म्हणणे. किचनमध्ये फोडणी दिली की बरोबर त्याच वेळी हॉलमध्ये कोपऱ्यात ठेवलेला फोन वाजणे आणि तो उचलतो न उचलतोच कट होणे. नेमकं कोणाकडे तरी कार्यक्रमात जायचं असताना आणि पार्लरला जायची वेळ असताना कपाळावर एखादं मोठं पिंपल येणे. भाजी चिरून झाल्यावर हात धुतल्यावर आठवणे की त्यात आलं किंवा लसूण टाकायचं राहिलंय, मग पुन्हा सगळी तयारी करणे. सेलमध्ये 70% ऑफ बघून आनंदाने दुकानात शिरणे आणि तिथे गेल्यावर कळणे की आपल्या मापाचा एकही कपडा शिल्लक नाही. खूप आवडीने एखादा पदार्थ बनवून नवऱ्याला खायला घालणे आणि त्यांनी छान आहे पण आईच्या हातची चव वेगळीच असते असं म्हणणे. रात्री झोपताना मच्छरदाणी लावून सेट झाल्यावर आता एक मच्छर राहिला हे लक्षात येणे. कुकराच्या शिट्ट्या मोजता मोजता मध्येच कोणाचा तरी फोन येणे आणि मग 2 झाल्या की 3 या गोंधळात कुकर बंद करणे. सकाळी उठल्यावर आज काय भाजी करायची या प्रश्नाचं उत्तर घरच्यांना विचारणे आणि प्रत्येकाने काहीही कर म्हणणे, पण केल्यावर हेच का केलं म्हणून नाक मुरडणे. नेमकं बाहेर फिरायला जाताना पावसाने हजेरी लावणे, त्यामुळे ओल्या रस्त्यावरून चालताना साडीला किंवा सँडलला चिखल लागणे. नवीन चप्पल किंवा सँडल हौसेने घालणे आणि पहिल्या दिवशी त्याचे पाय कापणे. फ्रीजमध्ये एखादी वस्तू शोधायला जाणे, ती समोरच असूनही न दिसणे, मग कुणीतरी येऊन हे बघ इथेच तर आहे असं म्हणणे. साडीची काठ पदर जुळून पिन लावायला जाणे आणि नेमकी त्याच वेळी पिन वाकडी होणे किंवा टोचणे. व्हॉट्सअपवरचा एखादा ग्रुप मेसेज पाठवल्यावर तो कोणाचा तरी वैयक्तिक गेला हे उशिरा लक्षात येणे. सणवाराला खूप कष्ट करून नैवेद्य बनवणे आणि ऐनवेळी गॅसचा बर्नर बंद होणे, लायटर खराब होणे. आरशात बघून आज मी खूप जाड दिसते का असं विचारल्यावर नवऱ्याने पेपर वाचता वाचता मान न वर करताच हो किंवा नाही म्हणणे. आणि शेवटी मोबाईलचं चार्जिंगला लावलं आहे असं समजून तासभर शांत बसण्यानंतर बघितल्यावर कळणे की बटन चालू करायचं राहिले. कधी दुधाची साय तर कधी साडीची नेरी. गृहिणीचं आयुष्य म्हणजे रोजची कसरत भारी. हे वाचून चेहऱ्यावर आलं असेल हसू तर लाईक बटन दाबायला आता कशाला लाजू. मजेशीर वाटलं असेल तर मनापासून शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमची कोणती गोष्ट या मिसिंग आहे. धन्यवाद.